ओके, सगळं ठीक आहे. ठीक आहे. येस. तर सर्वप्रथम सर्व जे नवीन विद्यार्थी आहेत त्या सर्वांचं मी आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, ही एक बातमी तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश होते. ह्या बातमीपासून आज आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट, एखादी गोष्ट करायची म्हटलं की एक मोटिवेशन त्याच्यामध्ये गरजेचं असतं. ठीक आहे. आणि ही एक आपल्यासाठी त्याच्यामध्ये एक आनंदाची बातमी ज्याला आपण म्हणतो. आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणतो की जे यावेळेस इलिजिबल आहेत, ठीक आहे, 2024 असू द्या, 2025 असू द्या, ठीक आहे, येत्या या काळामध्ये या ऍडसाठी जे लोक इलिजिबल आहेत, ठीक आहे, ते सगळे एक लकी आहेत असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. कारण खूप मोठी ऍड असणार आहे. ठीक आहे. एवढी 3211 त्याच्यामध्ये पदं एकदाच भरतील का, अशाही प्रकारचा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. ठीक आहे. मग आता एकदाच 3211 भरायचे नाहीत, मग किती भरायचे? एका वर्षी 500 भरायचे का? ठीक आहे. एका वर्षी 500 जर भरले त्याच्यामध्ये, तर अशा वेळेस हे सगळे पद भरायला त्याच्यामध्ये 6, म्हणजे तुम्हाला जवळपास त्याच्यामध्ये आपल्याला 6 वर्ष पुढे लागतात. ठीक आहे. येस. येतो का आवाज सगळ्यांना व्यवस्थित? काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगा. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर समजा एक 500 जरी पद भरायचे म्हटलं, ठीक आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये 6 वर्षाचा वेळ लागतो. आणि 6 वर्षामध्ये होतं काय? ठीक आहे, तो तुम्हाला ह्या बातमीमध्येच तुमच्या लक्षात येतं. म्हणजे हा सगळा जो मुद्दा आहे, हे सगळं कुठून सुरू झालं होतं? ठीक आहे. हे सगळं त्याच्यामध्ये जे न्यायमूर्ती अभय ओक आणि सोनक यांचं जे खंडपीठ होतं, ठीक आहे, यांच्यापासून सुरू झालं होतं. त्यांनी त्यावेळेस त्यांच्या हे निदर्शनास आलं, ठीक आहे, त्यांच्या निदर्शनास आलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये 1 लाख लोकसंख्येसाठी त्याच्यामध्ये फक्त 10च न्यायाधीश आहेत. मग हे वाढवलं पाहिजे. ठीक आहे. 1 लाखाच्या लोकसंख्येमागे कमीत कमी 50 न्यायाधीश तरी असले पाहिजेत. आणि त्या हिशोबाने त्यांनी त्यावेळेस सांगितलं की 867 त्याच्यामध्ये पद त्याच्यामध्ये भरणं गरजेचं आहे. ठीक आहे. 867 पद तरी त्याच्यामध्ये भरणं गरजेचं आहे. हे आणि हे कधीच होतं? हे 2000, म्हणजे परत त्याच्यामध्ये 2018 साली अशा प्रकारचा उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या ऍडमिनिस्ट्रेशनने प्रस्ताव मांडला 2018 साली, की हे 867 साठी होतं त्यावेळेस, 2018 साली. आणि आता ज्यावेळेस हे सगळं परत करावं लागलं, हे परत करावं लागलं, आता 2000 किती आहे? 23 आहे. ठीक आहे. वेळेत भरली नाहीत पद, लोकसंख्या जशी वाढली, जशी म्हणजे गरज वाढली, त्याच्यानुसार आता हे पद त्याच्यामध्ये 3211 पर्यंत गेलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे खूप असा वेळही लागणार नाहीये हे सगळे पद भरायला. आणि जर 6 वर्षाचा वेळ लावायचा असेल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये, ठीक आहे, अशा वेळेस म्हणजे हे जे आहे, ही जागा त्याच्यामध्ये अजून जास्त वाढणार आहेत. म्हणजे 500 भरूनही चालणार नाहीये. जर भरायचे असतील तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त जागा यावेळेस त्यांना म्हणजे भराव्या लागणार आहे, दरवर्षी त्यांना भराव्या लागणार आहे. ठीक आहे. आणि ही कंटेम्प पिटिशन आहे. म्हणजे मी तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा आपण 2 डिसेंबरची जी बॅच आपण सुरू केली होती, त्यावेळेस सुद्धा मी विद्यार्थ्यांना म्हटलो होतो की तुम्ही बिंदास्त तयारीला लागा. ठीक आहे. कंटेम्प पिटिशन सुरू आहे, मोठी ऍड येणार आहे. त्यावेळेस हे असा निर्णय येईल, हे अशा प्रकारचं कोर्टामध्ये अजून लगेच असं कोर्ट काहीतरी सांगेल. ठीक आहे. 5 जानेवारीचा अल्टिमेटम दिला जाईल. हे सगळं त्यावेळेस काही माहिती नव्हतं आपल्याला. ठीक आहे. पण मी तुम्हाला एक अंदाज सांगितला होता की कंटेम्प पिटिशन म्हटल्यानंतर असा काही पर्याय नसतो, सरकारला त्याचं पालन करावं लागतं. ठीक आहे. आता जे मुख्य सचिव आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली जे शिष्टमंडळ होतं, त्यांनी तर जागा मान्य केलेल्या आहेत. आता मंत्रिमंडळाची त्याच्यामध्ये संमती राहिलेली आहे. आणि ती सुद्धा, त्यांना सुद्धा सगळ्यांना 5 जानेवारी पर्यंत त्याच्यामध्ये अल्टिमेटम दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे या तारखेपर्यंत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या जागा ज्या आहेत, ठीक आहे, या सगळ्यांना मान्यता त्याच्यामध्ये मिळणारच आहे. आणि त्या लवकरच भराव्या लागतील. ठीक आहे. हे एकच कारण आहे ज्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की जे तुम्ही लोक यावर्षी इलिजिबल आहात, 2024 साठी इलिजिबल आहात, किंवा तुम्ही 2025 साठी इलिजिबल आहात, ठीक आहे, तर तुम्ही सगळ्यात जास्त नशीबवान आहात. ठीक आहे. म्हणजे भरभरून त्याच्यामध्ये तुम्हाला आपला न्याय व विधी विभाग जो आहे तो तुम्हाला भरभरून द्यायला तयार आहे. ठीक आहे. ज्युडिशरी जे आहे, आपला हायकोर्ट जे आहे, ते सुद्धा तुमच्यासाठी त्याच्यामध्ये प्रयत्न करायला तयार आहे. ठीक आहे. फक्त तुमचे प्रयत्न त्याच्यामध्ये कुठेच कमी पडले नाही पाहिजे. ठीक आहे. ही जी तुम्हाला बातमी दाखवण्यामागचं कारण आहे, कारण हेच आहे की तुम्हाला सगळ्यांना खूप डेडिकेटेडली आता त्याच्यामध्ये या ऍडच्या तुम्हाला मागे लागावं लागेल. ठीक आहे. जी प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला नेहमी करायला सांगितलेली आहे,
ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला करायला म्हणजे तुम्ही करावीच लागेल. ठीक आहे, याच्यामध्ये कुठलीही कुचराई करू नका. ठीक आहे, कुठलाही हलगर्जीपणा करू नका, कुठलीही निष्काळजी करू नका आणि डोक्यामध्ये अजिबात असे निगेटिव्ह विचार आणू नका. ठीक आहे, डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार अजिबात आणू नका. निगेटिव्ह विचार म्हणजे काय, 1760 लोक काहीच काही सांगतात. ठीक आहे, कुणीतरी म्हणतं की एवढ्या कुठे जागा येत असतात का. ठीक आहे, हे कंटेम्पिटिशन आहे, जागा अशा सहजासहजी येत नाहीत. ठीक आहे, पण कंटेम्पिटिशन आहे. कंटेम्पिटिशन मध्ये 5 जानेवारी पर्यंत पूर्ण जागांना त्याच्यामध्ये मान्यता देण्यासाठीच हायकोर्टाने सांगितलेलं आहे. ठीक आहे, ज्यावेळेस कोर्ट कंटेम्पिटिशन अशा पद्धतीने मागे लागतं त्यावेळेस पर्याय नसतो. ठीक आहे, एपीपीच्या वेळेस सुद्धा असंच त्याच्यामध्ये कंटेम्पिटिशन वगैरे नव्हतं, पण एपीपीच्या वेळेस सुद्धा असंच त्याच्यामध्ये ज्यावेळेस कुणालाही महाराष्ट्रामध्ये गंध नव्हता. ठीक आहे, त्यावेळेस त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की आपण एपीपीचे क्लास सुरू करतोय. म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात सुरुवातीला आपण ते सुरू केलं होतं आणि जेवढं लवकर आम्ही तयारी सुरू केली, जेवढ्या डेडिकेटेडली तयारी केली, त्याचा परिणाम आज असा आहे की 431 जे लोक एपीपीचे सिलेक्ट झाले त्याच्यातले 412 आपल्या क्लासेसचे आहेत. ठीक आहे ना, आता सुद्धा ही जशी तुमच्यासाठी संधी आहे तशी ही माझ्यासाठी सुद्धा संधी आहे. ठीक आहे, ज्यावेळेस हे 412 लोक कोर्टामध्ये काम करायला जातील त्यावेळेस महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोर्टामध्ये आपल्या क्लासेसचे सरकारी वकील असतील. ठीक आहे, हे मोबाईल ठेवताना थोडं ते कॅमेरा हल्ला, कॅमेराचं केबल सरकलं थोडस. ठीक आहे, तर जशी तुमच्यासाठी ही सगळ्यांसाठी ही मोठी संधी आहे, ही आपल्या क्लासेससाठी सुद्धा संधी आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोर्टामध्ये आपले जजेस ठीक आहे बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्यासाठी सुद्धा ही संधी आहे. त्यामुळे आपल्याला खूप डेडिकेटेडली याच्यासाठी काम करायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी जो क्वालिफाय होईल, ठीक आहे, जेव्हा अशा जास्त जागा असतात ना, मेरिट काय असं लागत नसतं. मिनिमम क्वालिफाय जरी झाले तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर ओपनचे असाल तर तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये मेन्सच्या 50-50 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजेत. ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला 20+ मिळाले पाहिजेत. एवढं जरी झालं तरी सुद्धा त्याच्यामध्ये सिलेक्शन आपलं पक्क होऊन जातं. ठीक आहे, आणि हा जो रिझल्ट आहे हा मी काही तुम्हाला हे 3211 जागांचा सांगत नाहीये. ठीक आहे, इव्हन 200 जरी जागा आल्या, ठीक आहे, 200+ जरी जागा आल्या, 200 सव्वा 200 जरी जागा आल्या तरी सुद्धा मिनिमम क्वालिफाय होणार म्हणजे इथपर्यंत मेरिट त्याच्यामध्ये खाली येऊ शकतं. जर 250 जरी समजा जागा आल्या, 250च्या आसपास जरी जागा आल्या तरी सुद्धा मेरिट एवढ्या खाली येऊ शकतं. आपल्याला फक्त आपलं जे कष्ट आहेत, ठीक आहे, मग याचा अर्थ एकदम करायचं तसं करू किंवा म्हणजे आपलं मोकळं करायचं म्हणून करायचं नाही. ठीक आहे, खूप डेडिकेटेडली तुम्हाला ही गोष्ट करावी लागेल. ठीक आहे, डेडिकेटेडली कुठलंही त्याच्यामध्ये रिस्क न घेता तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या पद्धतीने करावी लागेल. आपल्या क्लासेसमध्ये जी 2 डिसेंबरची जी आपण बॅच सुरू केली होती, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पहिलं लेक्चर घेतलं होतं चेकलिस्टचं. ठीक आहे, की काय काय तुम्हाला करावं लागेल. हे लेक्चर तुम्ही परत परत बघा त्याच्यामध्ये. ठीक आहे, परत एकदा रिव्हिजिट करा त्या लेक्चरला. युट्यूबवर कराड लॉ क्लासेस चेकलिस्ट असं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला ते लेक्चर आजही तिथे सापडून जाईल. ठीक आहे, जे नवीन सुद्धा विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये ही प्रत्येकाने ते लेक्चर बघितलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे की आपण करतोय का या पद्धतीने सगळ्या गोष्टी. ठीक आहे, काय काय गोष्टी आपल्या कव्हर होत आहेत हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. एक थोडक्यात जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं, ठीक आहे, तर ही चेकलिस्ट आहे. ही चेकलिस्ट मी तुम्हाला सगळ्यांना दिली होती, आपल्या ग्रुपवर मी परतही पाठवेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट करा. ठीक आहे, जी जी गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो ती प्रत्येक गोष्ट तुम्ही केली पाहिजे. म्हणजे आपल्या क्लासेसचे सगळे त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरचे डिस्कशन असू द्या. आज आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं ते बघणारही आहोत. तसे ते ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, पण एक त्याच्यातलं नेमकं काय घ्यायचं हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं डिस्कशन आज आपण घेणारही आहोत. त्याच्यानंतर सगळे जे लेक्चर्स आहेत प्रत्येक लेक्चर डेडिकेटेडली तुम्ही बघा. कुठलंही लेक्चर त्याच्यामध्ये पळवापळी करणे किंवा मिस करणे असा प्रकार करू नका. त्याच्यानंतर सगळ्या रिव्हिजन जे आहेत, रिव्हिजनचे जे सगळे लेक्चर्स आहेत ते सगळे तुम्ही प्रॉपर बघा. आपल्या क्लासेसमध्ये सुद्धा आपण सरप्राईज रिव्हिजन घेत असतो. ठीक आहे, कधी त्याच्यामध्ये आपण येस चेकलिस्ट पीडीएफ मी स्वतः तुम्हाला ग्रुपवर पाठवतो. हे लेक्चर झाले की लगेच मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतो. तर जे सगळे रिव्हिजन लेक्चर आहेत आपण सरप्राईज रिव्हिजन घेत असतो. कायम आपण तयार असलो पाहिजे. जे गोष्ट क्लासमध्ये कव्हर झालेली आहे त्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही रोजच्या रोज रिव्हिजन करा. वही रोजच्या रोज आपलं त्याच्यामध्ये वाचूनच संध्याकाळी झोपताना तुम्ही झोपले पाहिजेत. अदरवाईज त्याच्यामध्ये आपल्यासाठी हे कठीण होणार आहे. ठीक आहे, प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करावं लागेल. आणि 2024 साठी अजून एक महत्वाची गोष्ट, 2024 साठी जे आपले नवीन कायदे आहेत, ठीक आहे, याच्याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की नवीन कायदे लागू होतील का. ठीक आहे, तर लागू होणारच आहेत. ठीक आहे, ज्या स्पीडने ते लोक कायदे पास करत आहेत, ठीक आहे, म्हणजे कुठलं आता ह्या बिचाऱ्या स्टीफनने त्याच्यामध्ये किती विचार करून तो एव्हिडन्स ऍक्ट बनवलेला होता. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला नेहमी शिकवताना म्हणतो की तो एक मास्टरपीस आहे.
ठीक आहे, म्हणजे याच्यासारखा कायदा पुन्हा होणे नाही. ठीक आहे, असं आपण स्टीफनच्या त्या कायद्याबद्दल आपण म्हणत असतो. त्याला सुद्धा त्याच्यामध्ये एक दिवस लोकसभेमध्ये पास होतो, दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये पास होतो. ठीक आहे, आणि सगळे विरोधक वगैरे अपोजिशन पार्टीचे लोक सगळे बाहेर असताना पास होतो. ठीक आहे, जी म्हणजे कमिटमेंट सत्ताधारी पक्षाची दिसत आहे, तर ते लवकरच लागू करतील आणि तुमच्या ऍडच्या अगोदरच लागू करतील. ऍडच्या अगोदर त्याच्यामध्ये आपला हा लागू झाला, प्रेसिडेंटने त्याच्यावर सही केली, तर आपल्या नोटिफिकेशन मध्ये भारतीय म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या जागी भारतीय साक्ष संहिता असायला काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला जो आहे तो नवीन कायदे असणार आहेत. ठीक आहे, याची शक्यता त्याच्यामध्ये जास्त आहे. ठीक आहे, कारण वेळ लागणार नाहीये ते नवीन कायदे लागू व्हायला आपल्या ह्याच्यामध्ये. नवीन कायदे जर त्याच्यामध्ये पास झाले, प्रेसिडेंटची सही झाली आणि जर ते ऑफिशियल गॅजेटमध्ये जर येऊन गेले, सगळ्या गोष्टी इलेक्शनच्या अगोदरच होणार आहेत आणि लवकरच होणार आहेत. म्हणजे डिसेंबरच्या एंडपर्यंतच होईल की होईल असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. आणि मग आपली तर ऍड त्याच्यामध्ये जानेवारीमध्ये येणार आहे. जानेवारीच्या थोडंसं अजून म्हणजे जानेवारीच्या मिडमध्ये येऊ शकते, एंडमध्ये येऊ शकते, असंही होऊ शकतं. ठीक आहे, थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर जास्त चान्सेस आहेत की आपल्याला नवीनच कायदे असणार आहेत. तर त्या नवीन कायद्याचे सुद्धा सेक्शन नंबर वगैरे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. ते ट्रिक लावून आपल्याला पाठ करावं लागेल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक एक ट्रिक आहेत. जसं एव्हिडन्स ऍक्ट वगैरे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मध्ये कुठला सेक्शन मिस झालेला आहे. ठीक आहे, 3-4 वगैरे समजा काढून टाकले तर 2-2 सेक्शन पुढे कमी झाले. ठीक आहे, 5 नंबरचा सेक्शन 3 नंबरला आला. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 नंबरचा 4 नंबरला आला, 8 नंबरचा 6 नंबरला आला, 10 नंबरचा 8 नंबरला आला. अशा प्रकारचे सुद्धा लॉजिक आहेत. ठीक आहे, पुढे कन्फ्युजनचे काही सेक्शन कमी झाले. मग सेक्शन 30 नंतर टोटल 6 सेक्शन कमी झाले. मग अशा पद्धतीचे लॉजिक लावून सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला सेक्शन नंबर जे आहेत ते नवीन कायद्याचे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. कारण जेएमएफसीचा आपला परीक्षेचा जो ट्रेंड आहे, जो ट्रेंड आपण नेहमी बघत असतो, सेक्शन नंबरवर सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि कन्सेप्च्युअल बेसिसवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. कधी कधी अख्खा पेपर सेक्शन बेसिसवर असतो, कधी कधी अख्खा पेपर कन्सेप्च्युअल बेसिसवर असतो. त्यामुळे तुम्ही असा अजिबात विचार नका करू. ठीक आहे, तुम्ही असा विचार अजिबात नका करू की नवीन कायदे आले म्हणजे त्याच्यामध्ये सिलेबसला आले म्हणजे त्याच्यावर सेक्शन नंबरवर प्रश्न विचारले जाणार नाहीत. आम्हाला त्याच्यामध्ये अडचण होईल. आम्ही अगोदरपासून खूप जास्त म्हणजे अभ्यास करत आहोत. आम्ही सगळे सेक्शन अगोदरच्या कायद्याचे पाठ केलेले आहेत. आता आमचा इनकन्व्हिनियन्स होईल. इनकन्व्हिनियन्स पूर्ण भारताचा होतोय. ठीक आहे, तुमचा इनकन्व्हिनियन्स बघायला कुणाला टाइम आहे. ठीक आहे, जो अशा प्रकारच्या इनकन्व्हिनियन्सवर मात करणार आहे, जो नवीन कायद्यांना सुद्धा त्याच पद्धतीने तयारी करणार आहे, नवीन कायद्यांचे सेक्शन सुद्धा जो चांगल्या पद्धतीने माहिती करून घेणार आहे, ते चांगले त्याच्यामध्ये पाठ करून घेणार आहे. ठीक आहे, तोच व्यक्ती सिलेक्शन मध्ये असणार. जजमेंट रायटिंग मध्ये तुम्हाला तिथे तुम्ही म्हणणार आहात का की मला मी जुन्या कायद्याचं सेक्शन लावतो म्हणून. ठीक आहे, नवीन कायद्याचं सेक्शन लावावं लागेल. ठीक आहे, जजमेंट रायटिंग लिहित असताना जुन्या कायद्याचं सेक्शन लावून चालणार नाही. मेन्स मध्ये सुद्धा जे लोक नवीन कायद्यानुसार त्याच्यामध्ये सेक्शन सहित आपले उत्तर त्याच्यामध्ये मांडणार आहेत, ठीक आहे, साहजिकच त्यांचा स्कोर चांगला असणार आहे. ठीक आहे, त्यांची नवीन गोष्टी म्हणजे ग्रॅप्स करून घेण्याची जी त्यांची शक्ती आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये एक्झामिनरला दिसणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं कंपॅरिझन दोन्ही कायद्यांच्या बाबतीत त्याच्यामध्ये चांगलं असलं पाहिजे आणि त्याची सुद्धा आपल्याला खूप वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करावी लागणार आहे. ठीक आहे, तर ही चेकलिस्ट आहे. याच्यावर एक अख्खं लेक्चर आपण घेतलेलं आहे की चेकलिस्ट किती महत्वाची आहे. आपल्या क्लासेसमध्ये आपण काय काय गोष्टी करून घेतो ही चेकलिस्ट मी तुम्हाला युट्यूबवर याचं लेक्चर ऑलरेडी टाकलेलं आहे. फक्त कराड लॉ क्लासेस चेकलिस्ट असं युट्यूबवर सर्च करा, तुम्हाला ती लिस्ट सापडून जाईल, तुम्हाला ते लेक्चर सापडून जाईल. ते लेक्चर तुम्ही प्रत्येकाने त्याच्यामध्ये बघून घ्या. ठीक आहे, तर हे काही बेसिक सुरुवातीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं तर मोठी ऍड असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं जे स्वप्न आहे ज्युडिशरीमध्ये जायचं, हे स्वप्न तुमचं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ज्युडिशरी सुद्धा मदत करत आहे, तुम्हाला महाराष्ट्र सरकार सुद्धा मदत करत आहे, तुम्हाला आपला न्याय विधी विभाग सुद्धा मदत करत आहे. सगळे जण म्हणतायत म्हणजे सगळी परिस्थिती एकदम अनुकूल आहे. ठीक आहे, म्हणजे आपण एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपलं यश म्हणजे मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. ठीक आहे, जागा 40 जरी असतील, जागा कमी जरी असतील, ठीक आहे, सगळं त्याच्यामध्ये अभ्यास कमी झालेला असेल, एकदमच ऍड आली, 2च महिने राहिले, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगत असतो की प्रत्येकाने झगडलं पाहिजे आणि आपली स्वप्न पूर्ण करून घेतली पाहिजेत. इथे सगळंच म्हणजे असं वाटतं की पुरी कायनात तुमचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करण्यासाठी त्याच्यामध्ये म्हणजे मदतीला लागलेली आहे. ठीक आहे, स्वप्न पूर्ण करण्यासाठी मे बी म्हणजे असं आपण म्हणू शकतो की तुम्ही सगळ्यांनी जेएमएफसी होण्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठं स्वप्न तुमच्या सगळ्यांचं आहे, जे आता यावेळेस इलिजिबल आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण ज्याला आपण म्हणतो की सगळे सिस्टीम जे आहे हे तुमच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. फक्त तुम्ही स्वतःला एवढं साबित केलं पाहिजे की मी कॉम्पिटंट आहे. ठीक आहे, मी जज होण्यासाठी कॉम्पिटंट आहे, माझ्याकडे त्या प्रकारचं नॉलेज आहे. ठीक आहे, त्या प्रकारचा जेन्युइन पर्सन मी आहे, माझी पर्सनॅलिटी त्या प्रकारची आहे,
अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सिद्ध कराव्या लागतील, तरच तुम्हाला ही पोस्ट तुम्हाला मिळणार आहे. असं अजिबात समजू नका की समजा 3000 ठीक आहे, असं अजिबात समजू नका की 3211 जागा आल्या म्हणजे एवढे न्यायाधीश लोक होतील. ठीक आहे, अजिबात होणार नाहीत. ठीक आहे, एवढे जरी जागा आल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये ठीक आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला समजा त्यांना असं वाटलं की त्यांना फक्त 250 लोक मिळाले क्वालिफाईड. ठीक आहे, बाकीचे सगळे लोक इंटरव्ह्यू मध्ये डिस्क्वालिफाय झाले, तर ते सगळे बाहेर राहून जातील. ठीक आहे, ते 250 लोकांना फक्त क्वालिफाय करू शकतात. ऍड परत त्याच्यामध्ये तशाच पद्धतीने पुढे सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकते. असे प्रकार त्याच्यामध्ये होऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे आपल्या स्वतःची जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, जज म्हणून एक जे मटेरियल व्हायला पाहिजे, तर ते आपलं स्वतःला ते दाखवून दिलं पाहिजे की मी त्या प्रकारचं मटेरियल आहे. ठीक आहे, म्हणजे मी जज होण्यासाठी कॉम्पिटंट आहे, मला कायदे माहिती आहेत. ठीक आहे, मी प्रॉपर त्याच्यामध्ये निर्णय देऊ शकतो, माझं लिगल रिझनिंग प्रॉपर आहे, मला कळतं त्याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी कोणता ऑफेन्स होतो, मला ऑफेन्स पॉइंट आउट करता येतो. ठीक आहे, मला कायद्याची जी माझी अंडरस्टँडिंग आहे ते परफेक्ट आहे. नवीन कायदे असू द्या, जुने कायदे असू द्या, त्याच्यावर माझं एक लिगल अंडरस्टँडिंग पक्का आहे. हे तुम्हाला दाखवून दिलं पाहिजे, तरच तुम्हाला ही पोस्ट त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या पोस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर एक थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याला ही जी ऍड आहे, हे सगळं मोटिवेशन आपल्याला डोक्यावर समोर ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये प्रयत्न करायचे आहेत. खूप मोठी संधी असणार आहे प्रत्येकाला त्याच्यामध्ये. आपल्याला म्हणजे आपल्याकडे कॉम्पिटिशन मुळात एवढं कमी आहे. ठीक आहे, 8000 9000 10000 लोक त्याच्यामध्ये परीक्षा देतात, आणि त्याच्यामध्ये 3211 जजेसच्या जागा रिकाम्या आहेत. आणि हे सगळं भरण्यासाठी सरकारने एवढा मोठा अल्टिमेटम दिलेला असताना आपल्याला बाकीचं कुठलंच त्याच्यामध्ये विचार करायचा नाहीये. ठीक आहे, पूर्णपणे आपलं 100% द्या, तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश जे आहे ते यश नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे, एवढी मोठी संधी ठीक आहे भारतातही त्याच्यामध्ये कधी कुठल्या ज्युडिशरीला मिळाली नसेल. ठीक आहे, किंवा कुठल्याच पोस्टला मिळाली नसेल. जजेसच्या पोस्टला त्याच्यामध्ये कुठल्या बाहेर देशात सुद्धा त्याच्यामध्ये एवढी मोठी कधी संधी मिळालेली नसेल. तेवढी मोठी संधी आपल्यासाठी त्याच्यामध्ये आपल्या दारात येऊन उभी आहे. ठीक आहे, तुमचं दार ठोठावत आहे की तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही एवढे सगळे प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, तू काय प्रयत्न करतो ते त्याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचं आहे. ही संधी तुमच्यासाठी सुद्धा आहे. ठीक आहे, तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी संधी आहे, आणि आपल्या क्लासेसचे जास्तीत जास्त जजेस बनवण्यासाठी. ठीक आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोर्टामध्ये आपल्या क्लासेसचे जजेस असावेत. ठीक आहे, हे दाखवून देण्यासाठी माझ्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे, आणि या संधीचं आपल्याला सोनं करून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे सेम लेक्चर मी एपीपीच्या विद्यार्थ्यांना दिलं होतं. ज्यावेळेस जागाचं ऍड वगैरे ते येणार होते, मला ज्यावेळेस म्हणजे आम्हाला ज्यावेळेस आतून माहिती मिळाली की अशा ऍड येणार आहे मोठी. ठीक आहे, त्यावेळेस हे सेम लेक्चर, पहिलं लेक्चर मी एपीपीच्या विद्यार्थ्यांना दिलं होतं. शेवटपर्यंत आम्ही डेडिकेशनने तयारी केली. ठीक आहे, आपल्याकडे 1200 विद्यार्थी होते, त्यातले 412 सिलेक्शन्स आहेत. ठीक आहे, आज तुम्हालाही त्याच्यामध्ये हे सेम लेक्चर देतोय. हे लेक्चर युट्यूबवर असणार आहे, आणि ज्यावेळेस हे अशा प्रकारचे ऍड येईल, ज्यावेळेस याचे रिझल्ट लागेल, ज्यावेळेस आपले विद्यार्थी त्याच्यामध्ये सापडतील, ठीक आहे, त्यावेळेस मी ह्या लेक्चरचा त्याच्यामध्ये रेफरन्स देणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे रेकॉर्ड करून युट्यूबवर आपण त्याच्यामध्ये हे लेक्चर आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी जो आपला विषय आहे, ठीक आहे, आपला जो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा जो विषय आहे, याला आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये सुरुवात करायचा आहे. ठीक आहे, बाकी जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिककडे मूव्ह करूया. ठीक आहे, जे क्रिमिनल लॉ आहेत, जे नवीन क्रिमिनल लॉ आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये काय काय बदलू शकतो आपल्याला अजून बघायचं आहे. ठीक आहे, ते कधीपर्यंत प्रेसिडेंट त्याच्यावर साईन करतात, आणि त्याच्यानंतर नोटिफिकेशनच्या ते किती नंतर येतं, त्याच्यानुसार आपलं नोटिफिकेशन मध्ये कायद्याचं नाव काय असतं, याच्यानुसार आपल्याला वाढ बघायची आहे. त्यामुळे आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि आयपीसी आणि सीआरपीसी जो आहे, ठीक आहे, हा आपण काही सिव्हिल लॉज बघितल्यानंतर आपण बघणार आहोत. आणि आता आपण सुरू करतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. ठीक आहे, तसं प्रत्येक विषयाचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन मी तुम्हाला दिलेलं आहे, पण एका विषयाचं आपण त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चरमध्ये सुद्धा बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याला ह्याच्यातनं नेमकं काय समजून घ्यायचं. ठीक आहे, हे प्रिव्हियस इयर डिस्कशन जे आहे हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट जसं तुम्ही बघितलेलं आहे, त्याचं इंट्रोडक्टरी लेक्चर सुद्धा आपण उद्या अजून घेणार आहोत. म्हणजे खूप साऱ्या डॉक्ट्रिन आहेत, आणि ज्याला आपण म्हणतो की थोडे कन्सेप्ट सुद्धा खूप जास्त आहेत. पण तुम्हाला विचारलेले जे प्रश्न आहेत ते दोन्ही प्रकारचे आहेत. ठीक आहे, दोन्ही प्रकारचे तुम्हाला प्रश्न आहेत. एक तर तुम्हाला म्हणजे कोणत्या कोणत्या अँगलने प्रश्न विचारले जातात हे आपल्याला मागच्या वर्षीचे क्वेश्चन बघूनच लक्षात येतं. कुठल्याही विषयाची तयारी करत असताना तुम्हाला सगळ्यांना अगोदर हे माहिती असलं पाहिजे की ह्या विषयावर आतापर्यंत जेएमएफसीने काय काय प्रश्न विचारलेले.
ठीक आहे, असं समजायचं अजिबात कारण नाही की आयपीसी आता नवीन आला म्हणजे काहीतरी आयपीसीचे वेगळे विचारणार आहेत. आयपीसीचा जो ट्रेंड विचारायचा प्रश्न आहे तो सेमच राहणार आहे. ठीक आहे, आता नवीन ज्या गोष्टी येतील कायद्यामध्ये साहजिकच त्या जास्त टार्गेट पॉईंटवर असतील. ठीक आहे, आयपीसी मध्ये जे नवीन बदल झालेत, जे नवीन चॅप्टर आलेत, ह्या चॅप्टरवर जरा जास्त प्रश्न विचारतील तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे ह्या नवीन आता आता आपली 2024 ची जी एक्झाम असणार आहे, ह्या 24च्या एक्झाम मध्ये आयपीसीचं काय विचारणार आहेत हे आपल्याला एकदम गेस लागणार आहे. सीआरपीसीचं नवीन काय आलेलं आहे ते आपल्याला गेस लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे असं होईल की त्याच्यामध्ये एव्हिडन्स ऍक्ट, ठीक आहे, त्याच्यानंतर सीआरपीसी असू द्या आणि आयपीसी असू द्या, या विषयांचे ज्या ज्या नवीन गोष्टी आलेल्या, जे नवीन चॅप्टर्स आलेले आहेत, याच्यावर आपल्याला खूप जास्त फोकस करावा लागेल. कारण साहजिकच आहे त्याच्यावर जास्त प्रश्न तुम्हाला असणार आहेत, कारण त्या सगळ्या गोष्टी रिसेंट असणार आहेत. ठीक आहे, ते बिल कधीपासून पास झालं, कधीपासून एन्फोर्स झालं, अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये त्या कायद्यांच्या म्हणजे खूप जास्त हे करून आपल्याला पाठ करावे लागतात. ठीक आहे, जसं मी तुम्हाला नेहमीच म्हणत असतो की नवीन अमेंडमेंट सुद्धा होऊ द्या. ठीक आहे, बाकी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीपर्यंत येण्याच्या अगोदर ठीक आहे आपण ते सगळे सेक्शन सहित त्याच्यामध्ये पाठ करूया, वेगवेगळ्या ट्रिक्स आपण त्याच्यामध्ये बसूया. म्हणजे जे विद्यार्थ्यांना जो आपल्याला तुम्हाला जो इनकन्व्हिनियन्स वाटतोय तो इनकन्व्हिनियन्स आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना वाटला नाही पाहिजे. यासाठी जी प्रत्येक गोष्ट करावी लागेल, जे प्रत्येक ट्रिक्स आपल्याला वापरावे लागतील. ठीक आहे, कुठले सेक्शन आले, कुठले सेक्शन वगळले आणि कशामुळे 5 सेक्शनचा गॅप पडतोय, कशामुळे 2 सेक्शनचा गॅप पडतोय. ठीक आहे, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये ट्रिक्सने आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आणि आपण क्लासमध्ये त्याचं परत परत रिव्हिजन सुद्धा आपल्याला करायचं आहे, खास करून नवीन कायद्यांचं. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला ते जुने जसे आपण ज्या पद्धतीने आपल्याला सेक्शन पाठ झालेले आहेत, ठीक आहे, 164 सीआरपीसी म्हणले की आपल्याला लगेच डोळ्यासमोर कन्फेशन येऊन जाते, कन्फेशन रेकॉर्ड करायची पद्धत येऊन जाते. ठीक आहे, पोलीस स्टेटमेंट म्हणलं की लगेच सेक्शन येतो डोळ्यासमोर, पोलीस डायरी म्हणले की लगेच डोळ्यासमोर सेक्शन येतो, पोलीस रिपोर्ट चार्जशीट म्हणले की लगेच डोळ्यासमोर सेक्शन येतो, कंप्लेंटची डेफिनेशन म्हणलं की सब क्लॉज सहित येतं डोळ्यासमोर. ठीक आहे, हे या लेवलपर्यंत आपल्याला अभ्यास करण्यासाठी, या लेवलपर्यंत आपल्याला जाण्यासाठी ठीक आहे जी तयारी आपल्याला करावी लागेल ती प्रत्येक गोष्ट आपल्याला क्लासमध्ये करून घ्यायची आहे. ठीक आहे, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, हे 3 कायदे आहेत फक्त. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये असं येऊ शकतं, ठीक आहे, की सीआरपीसी आहे, एव्हिडन्स, ठीक आहे, आणि आपला आयपीसी आहे. 3च तर कायदे आहेत आणि काय बदलले, फक्त सेक्शन नंबर बदलले. ठीक आहे, 80 प्रश्न सेक्शन नंबरवर विचारलेत. जेएमएफसीचं रेकॉर्ड आहे की 80 प्रश्न त्यांनी सेक्शन नंबरवर विचारलेत. ठीक आहे, यातले 41 प्रश्न, 30 प्रश्न तरी असं पकडू शकता तुम्ही. ठीक आहे, 30 प्रश्न तरी या 3 विषयांवर असतात, म्हणजे 30-35 प्रश्न या विषयांवर येतील. ठीक आहे, 30-35 जाऊ द्या तिकडं. ठीक आहे, ज्याला 10 प्रश्न ज्याचे चुकले सेक्शन नंबरचे, ठीक आहे, तो त्याच्यामध्ये मेरिटच्या बाहेर जाऊ शकतो. ठीक आहे, तो सुद्धा मेरिटच्या बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे हे सुद्धा स्किपला सोडायचं नाही. अशा प्रकारच्या डोक्यात अजिबात आणायचं नाही, आता कुठं नवीन कायदे आलेत, अजून सेक्शन नंबर कुणाला माहिती नाही, त्याच्यावर प्रश्न विचारायचे नाहीत, असं डोक्यामध्ये किंचित सुद्धा आणायचं नाही. ठीक आहे, हे सुद्धा मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगतोय. लक्षात ठेवा, असं अजिबात आणू नका डोक्यामध्ये की आयपीसीचे सेक्शन कुणाला, आता नवीन सेक्शन कुणाला पाठवत असतात का, ठीक आहे, एव्हिडन्सचे नवीन सेक्शन कुठे पाठवत असतात का, याच्यावर कुठे प्रश्न येईल का. ठीक आहे, 100% प्रश्न येणार त्याच्यावर सुद्धा. हे सुद्धा तसंच तुम्हाला पाठ करावं लागेल जसं तुम्हाला याचं माहिती आहे. मर्डर म्हणलं की 302 जसं लक्षात येतं, तसं नवीन मर्डर म्हणलं की आपल्याला नवीन सेक्शन लक्षात आला पाहिजे. एव्हिडन्स ऍक्ट असू द्या, अगोदर डाईन डिक्लेरेशन जे होतं ते आता नवीन काय डाईन डिक्लेरेशन आहे. ठीक आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला त्याच जेवढं मागचे कायदे परफेक्ट आहेत, ठीक आहे, तेवढेच नवीन आलेले कायदे सुद्धा परफेक्ट असले पाहिजेत. एवढं जास्त वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये रिव्हिजन करावं लागेल. मागच्या कायद्याचे सेक्शन तुम्हाला पक्के आहेत का, कारण तुम्ही लॉचे 5 इयर त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही समजा पुढचे 4-5 वर्ष तुम्ही त्याच कायद्यांचं रिव्हिजन केलेलं आहे, चर्चेमध्ये आलेले आहेत. ठीक आहे, कोर्टामध्ये आपल्या बोलण्यामध्ये आलेले आहेत, म्हणून ते सेक्शन पाठ आहेत. ठीक आहे, ही तुम्हाला जवळपास 9-10 वर्षाची कसर भरून काढायची आहे पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये. ठीक आहे, आयपीसीचे सेक्शन लावणं सुद्धा काही एवढं सोपं काम नाहीये. ठीक आहे, जजमेंट रायटिंग मध्ये आयपीसीचं सेक्शन लावावंच लागेल. ठीक आहे, तिथे जर चुकीचा सेक्शन लावला, तिथे जर सेक्शन लावता आला नाही, साहजिकच जजमेंट रायटिंगवर इम्पॅक्ट पडणार आहे. आतापर्यंत चुकीचं सेक्शन लावणाऱ्याचा जजमेंट रायटिंगवर, आन्सर रायटिंगवर इम्पॅक्ट पडलाय का नाही, इथून पुढे सुद्धा पडणार आहे. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत पडलेला आहे, इथून पुढे सुद्धा त्याचा जजमेंट रायटिंगवर इम्पॅक्ट पडणारच. सेक्शन तुम्हाला जमलाच पाहिजे. ठीक आहे, एव्हिडन्स ऍक्ट असू द्या, आपण जजमेंट रायटिंग मध्ये कितीतरी ठिकाणी या सेक्शन नुसार एव्हिडेन्शियल व्हॅल्यू अशी आहे, या सेक्शन नुसार अप्रिशिएशन असं होतं, या सेक्शन नुसार सेकंडरी एव्हिडन्स ऍडमिसिबल असतो, हे सगळं आपण जजमेंट रायटिंग मध्ये हे सुद्धा लिहित असतो. ठीक आहे, एक्सपर्ट ओपिनियन आलं की आपण त्याच्यामध्ये सेक्शन वाईज आपण एव्हिडन्स ऍक्टचे प्रश्न लिहित असतो. ठीक आहे, त्यामुळे एव्हिडन्स ऍक्ट सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने तुम्हाला कव्हर करावं लागेल. ठीक आहे, 30-30, 40-40 प्रश्न, म्हणजे असंच तुम्ही समजू शकता की जास्तीत जास्त काय होऊ शकतं या 3 कायदे जे नवीन आलेले आहेत आपले. ठीक आहे, 30 प्रश्न तुमचे या नवीन जे कायदे आहेत याच्या फक्त सेक्शन नंबरवर तुम्हाला विचारले जाऊ शकतात.
ठीक आहे, सेक्शन नंबर धरा आणि याच्यात नवीन ऍड केलेल्या काही तरतुदी, नवीन चॅप्टर्स. ठीक आहे, महिलांविरुद्धच्या ऑफेन्सेसचा समजा नवीन चॅप्टर आहे, त्याच्यावर तुम्हाला समजा एखादा प्रश्न विचारला की कोणत्या चॅप्टरमध्ये असं असं दिलेलं आहे, एक प्रकारे सेक्शन नंबर विचारल्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे 30 एक प्रश्न आपल्या त्याच्यामध्ये मायनस येऊ शकतात जर आपण नवीन कायद्यांचा सुद्धा त्याच पद्धतीने अभ्यास केला नाही. ह्याला जर स्किप सोडण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल, म्हणजे नवीन कायद्याचे सेक्शन नंबर जाऊ द्या आपण बघू पुन्हा वगैरे असं जर प्रयत्न करत असाल, तर आपलं सिलेक्शन त्याच्यामध्ये होणार नाही. ठीक आहे, किंवा आपण जेएमएफसीच्या कुठल्या विषयाला स्किप केलं तर जेएमएफसी आपल्याला स्किप करते, हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. तर तोच प्रकार या ठिकाणी सुद्धा होणार आहे. नवीन कायदे सुद्धा आपल्याला त्याच डिटर्मिनेशनने त्याच चांगल्या पद्धतीने आपल्याला कव्हर करावे लागतील. त्याच्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत, अजून नवीन काय काय एमसीक्यू बनू शकतात, ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला कव्हर करावं लागेल. आतापर्यंतचा ट्रेंड आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि त्याच पद्धतीने पुढे सुद्धा आपल्यासोबत काय होऊ शकतं हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर थोडक्यात मी तुम्हाला काय काय सांगितलं. मी तुम्हाला पहिलं आजच्या क्लासमध्ये सांगितलं की ऍड जी आहे 2024 ची ती मोठी असणार आहे. आणि मोठी किती जरी मोठी असली, ठीक आहे, तुम्ही जर दलिंदरपणा केला, तुम्ही जर निष्काळजीपणा केला, तुम्ही जर अभ्यास केला नाही, तुम्ही जर एखाद्या विषयाला स्किप सोडलं, तुम्ही जर लेक्चर्स आपले व्यवस्थित ऐकले नाहीत, तुम्ही जर नोट्स चांगले रेफर केले नाहीत, तुम्ही जर रिव्हिजन केलं नाही, तुम्ही जर टेस्ट सिरीज सोडवली नाही, तर अशा वेळेस तुम्हाला किती जरी मोठी आड असली तर तुमचं कुणी काही करू शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला तुमचीच काळजी नसल्यानंतर बाकी विधी विभाग तुमची कशाला काळजी करेल, ज्युडिशरी तुमची कशाला काळजी करेल, एमपीएससी तुमची कशाला काळजी करेल. ठीक आहे, मास्तर तर तुमचं काय करू शकतो. ठीक आहे, म्हणजे असं प्रत्येक गोष्ट मी फक्त तुम्हाला सांगू शकतो की ही गोष्ट तुम्ही करायला पाहिजे. तर ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्वतःला करायची आहे, तर आपल्यासाठी त्याच्यामध्ये संधी खूप मोठी आहे. त्या संधीचं सोनं करून घ्यायचं तुम्हाला तुमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे, पुन्हा पश्चाताप करण्यामध्ये काय अर्थ नसतो. आता एपीपीचे सुद्धा कित्येक विद्यार्थी म्हणजे हे विद्यार्थ्यांचे एक्सपिरियन्सेस आहेत जे मी तुम्हाला सांगत असतो. मी त्यावेळेस सांगत होतो की अभ्यास करा, सुरुवातीला नवीन ऍड येणार आहे, एपीपीची मोठी ऍड येणार आहे. ठीक आहे, एपीपीची की ऍड दरवर्षी येत नसते, कोणाला वाटलं नव्हतं एवढी मोठी ऍड त्याच्यामध्ये येईल, पण मी सांगत होतो की ऍड येणार आहे. जे विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन केले त्यांचे 6-6 महिने झालं होतं. 6 महिने आम्ही त्याच्यामध्ये मायनर लॉज वगैरे आम्ही प्रिपेअर करत होतो. एकदम त्याच्यामध्ये ऍड आली, बाकीच्या लोकांना तेवढं ग्रॅस्पिंग करणं त्याच्यामध्ये कठीण गेलं. ठीक आहे, मेन्सचं सुद्धा मी सांगत होतो की आता लवकर रिझल्ट लागणार आहे, हे होणार आहे, तयारी होणार आहे. ठीक आहे, त्याची सुद्धा आम्ही तशी तयारी सुरू केली होती. इंटरव्ह्यूच्या वेळेस सुद्धा 6 महिने इंटरव्ह्यूची तयारी आम्ही केली होती. ठीक आहे, जे लोक एकदम रिझल्ट लागल्यानंतर शेवटी 10-15 दिवस म्हणजे पळापळी करण्यात लागले, साहजिकच ते आज मेरिटच्या बाहेर आहेत. आणि ज्यांनी डेडिकेटेडली सुरुवातीपासून डोक्यामध्ये एकदम विश्वास ठेवला, मास्तरावर विश्वास ठेवला की मोठी आड येणार आहे आणि मला तयारी माझा 100% द्यायचं आहे. ठीक आहे, या वर्षी म्हणजे आता बस परत परत पंढरीची वारी करायची नाही. प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू मध्ये कुठेतरी फेल व्हायचं, मेन्स मध्ये कुठेतरी फेल व्हायचं, परत पुढची प्रिलिम, परत पुढची प्रिलिम, ही पंढरीची वारी आता थांबवायची. ठीक आहे, यावेळेस फुल अँड फायनल त्याच्यामध्ये चांगली तयारी करायची, असं ठरवून तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येकाला कामाला लागावं लागेल. ठीक आहे, आणि कुठलंच रिस्क घेऊ नका. ठीक आहे, हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, ठीक आहे, तुमचं सिलेक्शन राहिलं. जे तुम्ही करायचं सोडून देताल, टेस्ट सिरीज सोडवलीच नाही, एमसीक्यू सोडवला नाही, एकदम एक्झाम मध्ये जाऊन एमसीक्यू सोडवण्याचा प्रयत्न करतोय, कसे सुटणार. चुका तर होणारच त्याच्यामध्ये. ज्या चुका इथे एमसीक्यू सॉल्विंग प्रॅक्टिसमध्ये झाल्या असत्या तर त्या चुका तिकडे होणार नाहीत. इकडे कधी प्रॅक्टिसच केली नाही तर तिथे एकदम मेन एक्झाम मध्ये जाऊन म्हणजे प्रिलिम एक्झाम मध्ये जाऊन चुका करणार आहे. मेन्स एक्झाम मध्ये सुद्धा तसंच असतं. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली तर सगळं नियोजन लागतं. तिथेच जर डायरेक्ट मेन्सचा पेपर लिहायला लागला तर जजमेंट अर्धच राहून जातं. ठीक आहे, शेवटी 10-20 मार्काचे प्रश्न लिहायचे राहून जातात. असं जरी राहून गेलं तरी सुद्धा आपलं सिलेक्शन त्याच्यामध्ये राहत असतं. ठीक आहे, हे जे मी सगळं सांगतोय तुम्हाला विद्यार्थ्यांच्या एक्सपिरियन्स वरनं सांगतोय. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करा, आता माघार घ्यायची नाही किंवा आता त्याच्यामध्ये कुठलं कमी पडायचं नाही. असं काहीच नसलं पाहिजे जे आपण त्याच्यामध्ये केलं नाही. ठीक आहे, फुल टाइम त्याच्यामध्ये अभ्यास तुम्ही देऊन त्याच्यामध्ये वेळ देऊन घ्या. आणि काही लोक ते तुमच्या जे डोक्यात कोणाच्या अजून जरी येत असेल की 2 ऍडचे त्याच्यामध्ये मेन्स पेंडिंग आहेत आणि पुढची ऍड येईल का, ठीक आहे, ही बातमी वाचा. ठीक आहे, कोर्टाची जी केस आहे, कंटेम्प्ट पिटिशन जे चालू आहे त्याचा फॉलोअप घ्या. तुम्हाला स्वतःला विश्वास होईल की एवढं सोपं नसतं. कोर्टाचं कंटेम्प्ट पिटिशन असेल तर ते टाळणं एवढं सोपं नसतं. ठीक आहे, म्हणजे त्याला टाळणं एवढं सोपं नसतं. रिट पिटिशन सुद्धा लोक त्याच्यामध्ये करत आहेत. त्यामुळे ऍड तर असणारच आहे. थोडं मागचं पुढे एखादा महिना इकडे तिकडे, 2 महिने इकडे तिकडे जात असतं. बाकी त्यांना करणं तर कंपल्सरीच आहे. ठीक आहे, म्हणजे 3211 जागा जे त्यांना भरायला सांगितलेल्या आहेत, ह्या जागा भरणं तर त्यांना कंपल्सरीच आहे. एखादा महिना इकडे तिकडे फक्त होत असतं. ठीक आहे, आपण आपली तयारी ठेवायची, बाकी गोष्टींचा विचार करायचा नाही. ठीक आहे, बाकी प्रत्येक कोर्टामध्ये डिस्कशन चालू असतं. ठीक आहे, 1760 लोक 1700 अंदाज लावतात. ठीक आहे, कोणीतरी मला काल पोटा एकाचा फोन आला, म्हणे सर आमच्या कोर्टामध्ये चर्चा चालू आहे की आता ह्या ज्या मागच्या ज्या 2 मेन्स झालेल्या आहेत, ह्या 2 मेन्स सुद्धा पुढे क्लब करणार आहेत. ठीक आहे, आणि हे सगळं मागच्या 2 मेन्स कॅन्सल होणार आहेत. नवीन कायद्यानुसार मागच्या 2 मेन्स ज्या आहेत त्यांच्या सुद्धा परत प्रिलिम होणार आहेत. कुणी सांगितलं? ठीक आहे, कुठून येतात ह्या बातम्या सगळ्या?
म्हणजे अशा प्रकारच्या काही डिस्कशन मध्ये अजिबात पार्टिसिपेट करायचं नाही. ठीक आहे. कुठली परीक्षा त्याच्यामध्ये सिलेबस म्हणजे असा नवीन कायदा आल्यामुळे परीक्षा कधी कॅन्सल होत नसते. ठीक आहे. मुख्य परीक्षेची परीक्षा ते अजूनही घेऊ शकतात नवीन कायद्यानुसार, कारण मुख्य परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन मध्ये सुद्धा कायद्यांची यादी दिलेली असते. कोणते कोणते सब्जेक्ट मुख्य परीक्षेला आहेत याची यादी मुख्य परीक्षेच्या नोटिफिकेशन मध्ये दिलेली असते. जर खूपच दिवस रिझल्ट लांबला तर अशा वेळेस साहजिकच आहे ते नवीन कायद्यांची नावं त्याच्यामध्ये देऊ शकतात मुख्य परीक्षेच्या नोटिफिकेशन मध्ये, आणि याला कुणी अपोज करायचं कारण नाहीये. ठीक आहे. म्हणजे प्रिलिम मध्ये तुम्ही हाच सब्जेक्ट दिला होता, आता हाच घ्या असे तुम्हाला म्हणण्याचं कारण नाहीये. एमपीएससी तशा प्रकारचे अधिकार राखून ठेवत असतं. ठीक आहे. त्यामुळे तसंही होऊ शकतं. आणि त्यांना जर वाटलं की आता दिले आपण प्रिलिमच्या नोटिफिकेशन मध्ये जुनेच कायदे तर जुन्याच कायद्यानुसार घेऊ, तर ते जुन्या कायद्यानुसार सुद्धा घेऊ शकतात. नवीन कायदे लागू होऊन सुद्धा जुन्या कायद्यानुसार सुद्धा एक्झाम त्याच्यामध्ये होऊ शकते, जर त्या मेन्स वाल्यांची जे मी तुम्हाला सांगत आहे तसं सुद्धा होऊ शकतं. विद्यार्थ्याने आपली तयारी सगळी ठेवली पाहिजे. ठीक आहे. आपली तयारी जर चांगली असेल त्याच्यामध्ये तर आपलं काही नुकसान होत नाही. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, नवीन कायदे जर लागू झाले जुन्या कायद्यानुसार जरी आपल्या सिलेबसमध्ये दिले असले, तुम्ही जर एखादा प्रश्न लिहित असताना तुम्ही जर नवीन कायद्याचे सेक्शन लिहिले पेपरमध्ये किंवा जजमेंट रायटिंग मध्ये तुम्ही नवीन कायद्यानुसार सेक्शन लावले तर तुम्हाला कोणी म्हणणार नाही, म्हणजे पेपर चेकिंग करणारा तुमचे काही उत्तर चुकले असं म्हणणार नाही. ठीक आहे. जुन्या कायद्यानुसार हा सेक्शन लावायला पाहिजे होता आणि इथे तुम्ही थेफ्टचा दुसरा सेक्शन लावला असं म्हणून तुमचे कोणी मार्क कमी करणार नाही. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आलं लक्षात सर्वांच्या? तर हा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा जो आपला कायदा आहे तर तो आपल्याला त्याच्यामध्ये आज सुरू करायचा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही जर प्रश्न जर बघितले आतापर्यंत आपल्याला आलेले प्रश्न आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता हा प्रश्न तुमचा 2012 साली विचारलेला आहे, म्हणजे सरळ साधा प्रश्न होता. याच्यामध्ये असं कॉम्प्लिकेटेड असं काहीच नव्हतं. इमोबल प्रॉपर्टीची जी डेफिनेशन आहे, इमोबल प्रॉपर्टीच्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की ऍज पर द प्रोव्हिजन्स ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट इमोबल प्रॉपर्टीच्या डेफिनेशन मध्ये काय येतं. ठीक आहे. आता हे सरळ सरळ आपल्याला दिलेलं आहे. स्टँडिंग टिंबर येत नाही, ग्रास गवत येत नाही, ग्रोईंग क्रॉप्स वगैरे येत नाही. त्या ठिकाणी काय येतं? फ्रुट्स ट्री. ठीक आहे. फ्रुट्सचे जे ट्री आहेत जे आपलं आपण फक्त लाकडं म्हणजे लाकूड तोडण्यासाठी वगैरे आपण हे केलेलं नाहीये. समजा मिलिया डुबियाची वगैरे शेती जर असेल तर झाडाचं कन्स्ट्रक्शन म्हणजे झाडाचं लावणीच मुळात फर्निचरसाठी वगैरे केली जाते, जे तोडायचं असतं त्याला आपण स्टँडिंग टिंबर म्हणू शकतो. हे फ्रुट्सचे जे ट्री आहेत हे एक प्रकारे काय आहे, इमोबल प्रॉपर्टीच्या डेफिनेशन मध्ये येतं. हेच तुम्हाला या ठिकाणी उत्तर शोधायचं होतं. म्हणजे तसा सरळ साधा प्रश्न होता, पांचट प्रश्न होता, एवढं असं काही लॉजिक नव्हतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे. ठीक आहे. तुम्हाला सरळ सरळ विचारलेला आहे, अकॉर्डिंग टू ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? नॉन टेस्टामेंटरी इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. टेस्टामेंटरी इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय असतं की समजा एखाद्या व्यक्ती मरताना त्याने आपलं विल वगैरे लिहून दिलं आणि त्याच्यानुसार त्याने प्रॉपर्टी ट्रान्सफर केली तर त्याला आपण टेस्टामेंटरी इन्स्ट्रुमेंट असं आपण म्हणतो. आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये आपल्याला इंट्रावायवस ट्रान्सफर दिलेले आहेत, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ट्रान्सफर बिटवीन लिव्हिंग पर्सन. ठीक आहे. जे जिवंत लोकांमधलं जे ट्रान्सफर आहे, ट्रान्सफर बिटवीन लिव्हिंग पर्सन, हेच फक्त ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट नुसार डील केलं जातं. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक इन्स्ट्रुमेंटची जी डेफिनेशन आहे एक निगेटिव्ह डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. ऍक्च्युअली इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? इन्स्ट्रुमेंट म्हणजे समजा एखादा अशा प्रकारचं डॉक्युमेंट ज्याच्यानुसार आपण एखादी प्रॉपर्टी वगैरे ट्रान्सफर करत असतो. पण इथे तुम्हाला काय केलेलं आहे, त्याची निगेटिव्ह डेफिनेशन दिलेली आहे. आपल्याला इंट्रावायवस ट्रान्सफर फक्त ठेवायचे असल्यामुळे जाणीवपूर्वक आपण जे टेस्टामेंटरी इन्स्ट्रुमेंट आहेत ते आपण एक्सक्लूड केलेले आहेत आणि फक्त नॉन टेस्टामेंटरी इन्स्ट्रुमेंट जे आहेत, म्हणजे समजा एखादं सेल आहे, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी सेल डीड वगैरे केली किंवा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला प्रॉपर्टी गिफ्ट केली तर अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट फक्त या कायद्यामध्ये कव्हर व्हावेत यासाठी फक्त आपल्याला अशा प्रकारची डेफिनेशन दिलेली आहे. तर तोही सरळ प्रश्न होता बेर ऍक्ट नुसार, म्हणजे असं लॉजिकचं काही काम नव्हतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, हाही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी 2017ला तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, अंडर द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट द टर्म अटेस्टेड, एकच मिनिट. ठीक आहे. इथे जर तुम्ही बघितलं, अंडर द ट्रान्सफर ऑफ टर्म अटेस्टेड म्हणजे काय? अटेस्टेड बाय 2 or more विटनेसेस. ठीक आहे. हाही सरळ साधा प्रश्न होता, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा असं लॉजिकचा काही विषय नव्हता. सरळ सरळ तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड बेर ऍक्टवर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये काही बरेच प्रश्न आपल्याला सरळ सरळ दिसतील ज्याच्यामध्ये असं लॉजिक वगैरे काही नसतं किंवा कन्सेप्च्युअल असं काही नसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट विचारलेली आहे, इन्स्ट्रुमेंट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट रिगार्डिंग द ऍक्शनेबल क्लेम. ठीक आहे. ऍक्शनेबल क्लेम काय आहे? म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल असं म्हणण्याचं काही कारण नाही.
कारण आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये ऍक्शनेबल क्लेमचं ट्रान्सफर आपण बघितलेलं असतं. त्याच्यानंतर इन सम केसेस ओरली ट्रान्सफरेबल, ठीक आहे, ते रजिस्टर वगैरे लागतं, ते आपल्याला दिलेलं आहे रिक्वायरमेंटमध्ये. ठीक आहे, मग काय त्याच्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट करणं गरजेचं आहे. एवढीच एक गोष्ट त्याच्यामध्ये कंपल्सरी आहे, त्यामुळे आपल्याला इथे ते लिहावं लागेल. ठीक आहे, ऍक्शनेबल क्लेमचं ट्रान्सफर कसं होतं याच्यावर बेसिस असलेला हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यानंतर जो तुम्ही नेक्स्ट प्रश्न बघितला, द एक्सप्रेशन लिव्हिंग पर्सन यूज इन अंडर सेक्शन 5. ठीक आहे, एकदम पानसट प्रश्न आहे, जशाच तसं तुम्हाला बेरॅक्टर विचारलेलं आहे. म्हणजे 2011 सालचा त्याच्यामध्ये प्रश्न आहे. याच्यातही असं बघत बसण्यासारखं काही नाही, सगळेच लोक इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर जो तुम्ही बघितलं, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी ट्रान्सफरेबल, खालीलपैकी कोणतं ट्रान्सफरेबल आहे. हा एक ट्रेंड आहे सेक्शन 6चा. ठीक आहे, सेक्शन 6चा हा ट्रेंड तुमच्या लक्षात घेतला पाहिजे की याच्यावर आपल्याला खूप सारे प्रश्न आलेले आहेत. म्हणजे हा मेन्स साठी सुद्धा त्याच्यामध्ये सेलिब्रिटी क्वेश्चन आहे. मेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला ट्रान्सफरबिलिटी इनहरंट क्वालिटी ऑफ प्रॉपर्टी अशा प्रकारचा तुम्हाला एक डिस्कस म्हणून तुम्हाला एक लॉंग क्वेश्चन विचारलेला आहे, आणि तो प्रश्न खूप जास्त वेळेस आलेला आहे. मेन्स साठी सुद्धा सेक्शन 6 तेवढा महत्वाचा आहे, आणि प्रिलिम साठी सुद्धा तुम्हाला आता हा पहिला प्रश्न झाला जो तुम्हाला सेक्शन 6 वर विचारलेला आहे. आपल्याला हे सगळं दिलेलं आहे, इजमेंट ट्रान्सफर करता येत नाही, मेयर राईट टू सूट ट्रान्सफर करता येत नाही, आणि स्पेस सक्सेशनिस्ट पहिलाच क्लॉज आहे तो सुद्धा ट्रान्सफर करता येत नाही. म्हणजे तसं स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, वेगळं असं काही नव्हतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर फॉलोइंग कॅन बी ट्रान्सफरेबल. ठीक आहे, हा सेकंड प्रश्न आहे सेक्शन 6 वर, तुम्हाला हा सेकंड प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. लँड व्हॅल्यू लेस दॅन 100 रुपीज, 100 रुपयाच्या खालची असू द्या किंवा वरची असू द्या, ट्रान्सफर तर करता येते. फक्त ते रजिस्ट्रेशनच्या रिक्वायरमेंट बद्दल हे 100 रुपीजचं वगैरे आपण क्रायटेरिया बनवलेला आहे. अदरवाईज याच्यामध्ये असं काही म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल म्हणण्यासारखं काही काम नाहीये. आणि हे चान्स ऑफ हिअर अपरेंट जे आताच आपण बघितलं स्पेस सक्सेशनिस्ट पहिलाच क्लॉज आहे, बाकीचं सगळं त्याच्यामध्ये ट्रान्सफर करता येत नाही. त्याच्यानंतर सेक्शन 6. ठीक आहे, हा तुमचा तिसरा प्रश्न झाला. लक्षात घ्या, म्हणजे महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सेक्शन 6 वरच तुम्हाला ह्याच्यामध्ये तिसरा प्रश्न जेएमएफसीने विचारलेला आहे. काय की इजमेंट तुम्हाला ट्रान्सफर करता येतं का, तर करता येत नाही. ठीक आहे, वर कोणत्या कोणत्या प्रॉपर्ट्या ट्रान्सफर करता येतात असं विचारलंय. इथे फक्त तुम्हाला वर्ड सबस्टिट्यूट करायचं आहे की इजमेंट वगैरे अपार्ट फ्रॉम डॉमिनंट हेरिटेज आपण ट्रान्सफर करू शकत नाही. ठीक आहे, कन्सेप्ट तर आपण समजून घेणार आहोत. फक्त इथे एवढंच लक्षात घ्या ह्या लेक्चरमध्ये की कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला जेएमएफसीने विचारलेले आहेत. सेक्शन 6 वर तुमचा हा तिसरा प्रश्न झाला, म्हणजे सेक्शन 6 आपल्यासाठी एवढा महत्वाचा आहे. हा चौथा प्रश्न झाला जो तुम्हाला सेक्शन 6 वर विचारलाय, फक्त विचारण्याचा ट्रेंड वेगळा आहे. ठीक आहे, 2015चा प्रश्न, 2015ला थोडेसे असे तुम्हाला क्लॉजेस वगैरे घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे, इथे जर तुम्ही बघितलं, विच ऑफ द फॉलोइंग कॅनॉट बी ट्रान्सफर, स्पेस सक्सेशनिस्ट. ठीक आहे, पहिलाच क्लॉज जो मी तुम्हाला सांगितलं नाही करतायत ट्रान्सफर. त्याच्यानंतर इजमेंट फ्रॉम अपार्ट फ्रॉम डॉमिनंट हेरिटेज नाही करतायत. हेच कितीतरी वेळेस विचारलं तुम्हाला, स्पेस सक्सेशनिस्ट आणि इजमेंट अपार्ट फ्रॉम डॉमिनंट हेरिटेज. ठीक आहे, परत परत हेच आपल्याला जेएमएफसीने विचारलेलं आहे. ऍक्शनेबल क्लेम तर करता येतो. ठीक आहे, शेवटचं ट्रान्सफर तेच आहे. गुडविल ऑफ द बिझनेस पार्टनरशिप ऍक्ट मध्ये आपण शिकलेलं असतं. गुडविल ऑफ द बिझनेस तुम्ही ऍज अ प्रॉपर्टी म्हणून विकू शकता, फर्मची प्रॉपर्टी म्हणून विकू शकता, त्याच्यातनं पण फर्म पैसे कमवू शकते. त्याच्यामुळे सगळं ट्रान्सफर करता येतं, काहीच अडचण नाहीये. ठीक आहे, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. याचं उत्तर तुमचं बोथ ए आणि बी असं आहे की तुम्ही हे दोन गोष्टी फक्त ट्रान्सफर करू शकत नाही, बाकी खालचं तुम्ही ट्रान्सफर करू शकता. म्हणजे प्रश्न तोच आहे. सेक्शन 6 तुम्हाला फक्त माहिती झाला तर हे 4 प्रश्न तुमचे सुटले असते आतापर्यंत आलेले. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कॅनॉट बी लॉफुली ट्रान्सफर ऍज पर द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. ठीक आहे, म्हणजे 5वा प्रश्न आहे सेक्शन 6 वर तुम्हाला जेएमएफसीने आतापर्यंत विचारलेला. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बाकी प्रश्न तर एकदम सिंपल आहे. सॅलरी करता येत नाही, मशीन अटॅच करता येतं आपल्याला. ऑपरेशन ऑफ ट्रान्सफर मध्ये सेक्शन 8 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. प्रॉपर्टी इल्डिंग इन्कम करता येते. पॅडी फील्ड काहीच प्रॉब्लेम नाहीये, राईसचं फील्ड वगैरे ट्रान्सफर करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हेही तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, हा तुमचा 5वा प्रश्न झाला जो तुम्हाला या ठिकाणी फक्त सेक्शन 6 वर विचारलेला आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी करेक्ट, पब्लिक ऑफिसरची सॅलरी ट्रान्सफर करता येत नाही. ठीक आहे, हा 6वा प्रश्न झाला जो तुम्हाला फक्त आणि फक्त सेक्शन 6 वर विचारलेला आहे. म्हणजे एवढे प्रश्न तुम्हाला याच्यावर आलेले आहेत, त्याच्यात लॉजिकचा काही पार्टच नाही आहे. टर्न ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अंडर, तुम्हाला काय विचारलेलं, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी म्हणजे काय, पार्ट प्रॉपर्टी आपण पार्टली ट्रान्सफर करू शकता किंवा होली ट्रान्सफर करू शकता किंवा ऍब्सोल्युटली ट्रान्सफर करू शकता किंवा कंडिशनली ट्रान्सफर करू शकता. कुठल्याही पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचं ट्रान्सफर करू शकता. आणि हे आपल्याला तिथे दिलेलं आहे, खालीच दिलेलं आहे की एकदा जर म्हणजे कॉम्पिटन्सी ऑफ ट्रान्सफर मध्ये आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, एखादा व्यक्ती जर ट्रान्सफर करण्यासाठी कॉम्पिटंट असेल म्हणजेच काय,
कोण असतो कॉम्पिटंट? ज्याच्याकडे ट्रान्सफर करण्यासाठी काहीतरी आहेच नाही काही तर काय ट्रान्सफर करणार आहे. त्यामुळे ज्याच्याकडे प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी स्वतःकडे प्रॉपर्टी आहे किंवा ज्याच्याकडे प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचा अधिकार आहे. एखाद्याकडे आता पॉवर ऑफ अटॉर्नी असते, तर तो पॉवर ऑफ अटॉर्नीवाला सुद्धा त्याच्याकडे अधिकार असतो. त्याची प्रॉपर्टी जरी नसेल तरी सुद्धा प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचा त्याच्याकडे अधिकार असतो. असा व्यक्ती जी प्रॉपर्टी त्याच्याकडे आहे ती तो ऍब्सोल्युटली ट्रान्सफर करू शकतो किंवा पार्टली ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, माझी प्रॉपर्टी मी माझ्यासोबत अजून कोणाला तरी ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, माझी प्रॉपर्टी मी मला स्वतःला ट्रान्सफर करू शकतो, स्वतःसोबत अजून कोणाला ट्रान्सफर करू शकतो. एक फॉर एक्झाम्पल समजा 2 एकर जमीन आहे. ठीक आहे, आता माझ्या नावावर आहे. मी जर समजा माझ्यासोबत बी नावाला विकली तर वी आर जॉईंट म्हणजे ट्रान्सफर म्हणजे जॉईंट ओनर्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे असंही त्याच्यामध्ये होऊ शकतं. तर हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, थोडासा हा मधला प्रश्न होता. बऱ्याच लोकांना हे एखाद्या वेळेस माहिती नसू शकतं. त्याच्यानंतर वेदर अँड ओरल ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इज लीगल अंडर द ट्रान्सफर प्रोव्हिजन्स ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. तुम्ही ट्रान्सफर ओरली करू शकता किंवा रिटर्न करू शकता, जोपर्यंत कायद्याने त्याला सांगितलेलं आहे की हे रिटर्न मध्येच असलं पाहिजे. कायद्याने जर सांगितलं नसेल रिटर्न मध्ये असलं पाहिजे तर अशा वेळेस तुम्ही ते तसंही करू शकता. ठीक आहे, इथे तुम्हाला दिलं इन सर्टन केसेस. सर्टन केसेस म्हणजे कोणती? समजा इमोबल प्रॉपर्टी बिलो 100 रुपीज आहे. ठीक आहे, 100 रुपयाच्या खालची जर इमोबल प्रॉपर्टी असेल तर आपण डायरेक्ट काय करू शकतो? ट्रान्सफर करू शकतो, ओरली सुद्धा करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मुव्हेबल प्रॉपर्टीचे गिफ्ट आहे समजा. ठीक आहे, समजा मी तुम्हाला सरळ देऊन टाकलं, ठीक आहे घेऊन टाक मोबाईल गिफ्ट तुला, तर असं जर केलं तर त्याला आपण काय म्हणतो? सरळ सरळ त्याच्यामध्ये काय होऊन जातं? गिफ्ट होऊन जातं. आणि त्याच्यासाठी काही कुठलं डॉक्युमेंट वगैरे काही गरजेचं नाहीये. ओरली सुद्धा ही गोष्ट त्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकते. त्याच्यामुळे इन सर्टन केसेस इथे जे तुम्हाला दिलेलं आहे येस बट विथ द परमिशन ऑफ द कोर्ट, काही संबंध नाही. बऱ्याच लोकांना काय होतं, हे कन्फ्युजन करणारा ऑप्शन एवढा जबरदस्त ऑप्शन आहे कन्फ्युजन करण्यासाठी. कोर्टाची परमिशन म्हणलं की काही करता येतं असं एक आपल्या डोक्यामध्ये प्रिझम्पशन असतं. तसं काही नसतं, कुठेही लॉजिक आणायची गरज नाहीये. जर कायदा सरळ सरळ सांगतो की ओरल ट्रान्सफर सर्टन केसेसमध्ये करता येतं तर करता येतं. मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता समजा 100 रुपयाच्या वरची इमोबल प्रॉपर्टी आहे, तुम्ही विदाऊट कोर्ट परमिशन डायरेक्ट करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे विदाऊट डॉक्युमेंट तुम्ही करू शकत नाही. कोर्टाने परमिशन दिली, आता मग ओरली सुद्धा इमोबल प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली असं होत नाही. कोर्ट सुद्धा म्हणजे आपल्याला सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये आपल्याला बघायचं असतं की कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट कशा पद्धतीने एक्झिक्यूट केलं जातं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जर अशा प्रकारचे सेल डीड वगैरे जर एक्झिक्यूट करायचे असेल तिथे सुद्धा डॉक्युमेंटच बनवावं लागतं. आणि ते डॉक्युमेंट त्याच्यामध्ये तो पुढचा व्यक्ती जर एक्झिक्यूट करत नसेल तर त्याच्या बिहाफमध्ये कोर्ट एक्झिक्यूट करतं. ठीक आहे, तर ती पद्धत आपल्याला तिकडे बघायची आहे की एखादं डॉक्युमेंट कसं एक्झिक्यूट करायचं. ए ने बी सोबत जर समजा कॉन्ट्रॅक्ट केला असेल, मी माझी 2 एकर जमीन विकतो, आता कोर्टाने ऑर्डर दिली की स्पेसिफिक परफॉर्मन्स करून टाक, देऊन टाक त्याला जमीन, विकून टाक, आणि तो सेल डीड करायला जातच नाहीये. तर तिथे सुद्धा असं नसतं की डॉक्युमेंट होत नाही, डॉक्युमेंट होतं पण ते कोर्ट सही करतो त्या ठिकाणी. त्या व्यक्तीच्या जागेवर कोर्टाची सही असते, मॅजिस्ट्रेट म्हणजे जज सिव्हिल जजची आपल्या सही असते. ठीक आहे, त्यामुळे यस इन सर्टन केसेस, आणि कोर्टाच्या परमिशनमुळे असं काही करता येत असं नाहीये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही बघितला 14 नंबरचा, ऍज पर सेक्शन 9 ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट ओरल ट्रान्सफर्स आर, ठीक आहे, कंडिशनली व्हॅलिड. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे इथे व्हॅलिड, व्हॉइडेबल आणि कंडिशनली व्हॅलिड आणि इलिगल, म्हणजे वरच्या सारखंच आहे. ठीक आहे, जर त्या प्रकारची परिस्थिती असेल, ठीक आहे, त्या प्रकारचं जर ट्रान्सफर असेल तरच त्याच्यामध्ये ते काय असणार आहे? व्हॅलिड असणार आहे. समजा 100 रुपयाच्या खालचं वगैरे जर असेल तर अशा वेळेस ते व्हॅलिड असणार आहे. ठीक आहे, आणि प्रत्येकच ठिकाणी त्याच्यामध्ये करता येत नाही. एकदम आपण याला ऍब्सोल्युटली व्हॅलिड वगैरे असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे, व्हॉइडेबल म्हणायचा काही संबंध नाही, लॉजिकच नाही त्याच्यामध्ये काही. इलिगल म्हणायचा काही संबंध नाही, काही ठिकाणी तशा प्रकारच्या कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील. ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणतो म्हणजे अनसाउंड पर्सनचा जो डिफेन्स आहे, सॉरी ऍक्ट ऑफ चाइल्डचा जो डिफेन्स आहे, जो चाइल्ड बिलो 7 इयर्स ऑफ एज असतो त्याला ऍब्सोल्यूट डिफेन्स असतो, आणि जो पुढचा असतो त्याला क्वालिफाईड डिफेन्स असतो. ठीक आहे, इथे तुम्ही याला क्वालिफाईड म्हणू शकता किंवा कंडिशनली व्हॅलिड असं तुम्ही म्हणू शकता. जर त्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होत असतील की 100 रुपयाच्या खालची प्रॉपर्टी आहे तर ते ओरली ट्रान्सफर होऊ शकतं. जर अशा प्रकारच्या कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर त्याच परिस्थितीमध्ये ते ट्रान्सफर फक्त काय होतं? व्हॅलिड होतं. त्याच्यामुळे एकदम ऍब्सोल्युटली व्हॅलिड म्हणता येत नाही. ठीक आहे, आणि एकदम इलिगल म्हणता येत नाही. व्हॉइडेबल म्हणायचा तर काही संबंधच नाही. ठीक आहे, व्हॉइडेबल म्हणजे पुन्हा काहीतरी वेगळं होणार आहे असं काहीच नाहीये. ठीक आहे, कायद्यानुसार मॅन्डेट आहे. कायदा जर सांगत असेल डॉक्युमेंट मध्ये पाहिजे तर डॉक्युमेंट मध्येच पाहिजे, कायदा सांगत असेल ओरली पाहिजे तर ओरलीच पाहिजे. उद्या काहीतरी कुणीतरी कंडिशन देऊन ते म्हणजे इनव्हॅलिडचं व्हॅलिड होणार नाहीये. त्याच्यामुळे याला व्हॉइडेबल म्हणायचा काही संबंधच नाही. ठीक आहे, बरेच प्रश्न जे असतात ना ते आता हे समजा प्रश्नामध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे.
तर या अशा प्रश्नांमध्ये काय करायचं असतं, रिडक्शन मेथड वापरायची असते. इलिगल म्हणायला काही चान्स आहे का, काहीच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉइडेबल म्हणायला काही चान्स आहे का, काही लॉजिक आहे का व्हॉइडेबल मध्ये, ठीक आहे, काहीच नाही. असं तर काही मास्तरांनी शिकवलंच नाही, असं तर काही कधी कुठे बघितलंच नाही. ठीक आहे, सरळ सरळ याला सुद्धा खोडून टाकायचं. त्याच्यानंतर परफेक्टली व्हॅलिड म्हणता येईल का कंडिशनली व्हॅलिड म्हणता येईल. ठीक आहे, साहजिकच आहे, सगळ्या ठिकाणी तर चालत नसतं, मग काही ठिकाणी कंडिशनली काय असणार आहे, व्हॅलिड असणार आहे. मग याच्यापेक्षा हे ऑप्शन काय होते, जास्त प्रॉपर वाटतं. रिस्क मॅनेजमेंट सुद्धा असते आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मध्ये. रिस्क मॅनेजमेंट मध्ये काय, हे दोन तर उडून गेले चक्कच, आणि आता तुम्हाला कन्फ्युजन आहे दोघांमध्ये. पण दोघांमधलं मोस्ट प्रॉपर काय वाटतंय, ओरल ट्रान्सफरच्या बाबतीत हे कंडिशनली व्हॅलिडचं वाटतंय. पूर्ण सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर, म्हणजे मन सांगतंय, लिगल सेन्स सांगतोय की हे उत्तर जास्त प्रॉपर असणार आहे, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. तर अशा वेळेस तुम्ही रिस्क घेऊ शकता. पण ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, याच्याबद्दल काहीच माहिती नाही, सगळेच्या सगळे एकदम नवीन आहेत. ठीक आहे, तर नवीन असतील तर त्याच्यामध्ये याला काय करायचं, याला रामराम घालायचा, याला म्हणायचं की मी पुढचा प्रश्न बघतो. ठीक आहे, आणि असे जर खूप जास्त प्रश्न सापडले तर जेएमएफसीच्या अटेम्प्टलाच रामराम घालायचा, म्हणायचं 2024 तर काय मला पॉसिबल नाहीये, मी 2025चा अटेम्प्ट देतो. ठीक आहे, तर तसला प्रकार आपल्या सोबत होऊ नये ह्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने काय करायचा, अभ्यास करायचा. ठीक आहे, म्हणजे एक दोन प्रश्न गेले तर अशा पद्धतीने जर थोडं रिस्क तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एवढं रिस्क त्याच्यामध्ये नक्कीच घेऊ शकता. आणि एवढं रिस्क घेणं गेलं तर अटेम्प्ट पण खूप कमी होतात. ठीक आहे, अशा ठिकाणी आता थोडं लॉजिक असेल तर तुम्ही रिस्क घ्यायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक प्रश्न विचारलेला आहे, वेगळं काही विचारलं नाही, रूल अगेन्स्ट परपेच्युइटी तुम्हाला विचारलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या. ठीक आहे, आता आपला तसा वेळ झालेला आहे, इथून पुढचा पार्ट आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. पण इथपर्यंत लक्षात घ्या, आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचे लेक्चर्स आपण बघितले, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचे क्वेश्चन आपण बघितले. सुरुवातीला तुम्हाला त्यांनी डेफिनेशनवर प्रश्न विचारलेत का, हो विचारलेत. आपल्याला तो पार्ट चांगल्या पद्धतीने तयारी करावा लागेल. त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या डेफिनेशनवर प्रश्न विचारलेत का, विचारलेत. ठीक आहे, त्याच्यातल्या खालच्या क्लॉजेसवर विचारलेत का, 100% विचारलेत. सेक्शन 6 प्रश्न विचारलेत का, खूप जास्त विचारलेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जवळपास 6-7 प्रश्न त्यांनी फक्त आणि फक्त सेक्शन 6 विचारलेत. म्हणजे सेक्शन 6 सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. सेक्शन 7 विचारलेत का, विचारलेत, ते पण महत्वाचं आहे. सेक्शन 8 विचारलेत का, एकदम डायरेक्ट जरी विचारला नाही तरी ऑप्शनल ऑपरेशनल ट्रान्सफरचे उदाहरणं त्यांनी दिलेत. 8 पण प्रश्न आलेत. 9 विचारलेत का, 9 पण विचारलेत. ठीक आहे, म्हणजे जवळपास प्रत्येकच सेक्शनवर त्यांनी तुम्हाला काय केलं, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या आतापर्यंत जेवढे सेक्शन आपण बघितले या प्रत्येकच पार्टवर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मग हे सगळेच्या सगळे पार्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने कव्हर करायचे असतात. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरचं डिस्कशन बघणं आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं, कारण त्याच्यातनं आपल्या लक्षात येतं की आपल्या अभ्यासामध्ये काही कमी राहिले का. कुठला तरी समजा सेक्शनवर प्रश्न आलेत किंवा कुठेतरी अजून साईडला प्रश्न आलेत, आपण जर ती तयारी केली नसेल तर साहजिकच आहे पुढच्या परीक्षेला सुद्धा आपण कुठेतरी कमी पडणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे हे सगळं डिस्कशन आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, तसं सगळ्या विषयांचे डिस्कशन लेक्चर तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत, पण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं एक अजून ऍडिशनली आपण त्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना ह्या लेक्चरची अशा सवय लागली पाहिजे, तुम्हाला ह्याचं महत्त्व कळालं पाहिजे. त्यामुळे आपण हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं जे आहे हे आपण आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण हे घेणार आहोत. त्यानंतर आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं इंट्रोडक्शन आणि डिटेलमध्ये मग ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण सुरुवात करूया. ठीक आहे, बाकी तसं जे बाकीचे 12 विषय आहेत त्या 12 विषयांवर आतापर्यंत कोणते कोणते प्रश्न आलेत, ठीक आहे, या सगळ्यांचे टेस्ट तुम्हाला बनवून दिलेले आहेत. हे सगळे डिस्कशन जे आज आपण घेतो हे सगळे लेक्चर्स पण तुमच्या कोर्समध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. ठीक आहे, ज्यांनी पूर्ण फीस भरलेली आहे त्या सगळ्यांना ते सगळे लेक्चर दिसत आहेत. तुम्ही सर्वांनी ते लेक्चर प्रायोरिटीवर बघून घ्या. ठीक आहे, येस, टेस्ट सिरीज मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कशन म्हणून एक फोल्डर आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळेचे सगळे लेक्चर दिसतील. हे सगळ्या 12 विषयांचे लेक्चर बघून घ्या. टीपीचं बघायची गरज नाही, कारण हे एवढ्या विषयाचं आपण परत आपल्या क्लासमध्ये लाईव्ह लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला याचं महत्त्व कळायला पाहिजे याच्यासाठी फक्त. ठीक आहे, तर एवढं तुम्ही आजच्यासाठी लक्षात ठेवा. मला उद्या आठवण काढून द्या, आपण उद्या सेक्शन 15 पासून जे आहे उद्या संध्याकाळी 7च्या लेक्चरमध्ये, ठीक आहे, आपण 15 पासून पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण त्याच्यामध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.